राज्यामध्ये सध्या पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। सगळीकडे मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवून सोडलेला आहे। तशामध्येच पुणे जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुणे जिल्ह्यावर सध्या निसर्गाचा प्रचंड कहर सुरू आहे। हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर मुसळधार पावसाने संपूर्ण पुणे हादरून गेले आहे। विशेष म्हणजे आळंदीतील इंद्रायणी नदीला महापूर आला असून नदीवरील अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत। प्रशासनाने नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन देखील केले आहे। यंदाच्या परिस्थितीची गंभीर बाब म्हणजे अवघ्या काही दिवसावर असलेला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा पुढील टप्पा 8 तारखेला माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार असून त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आळंदीत दाखल होऊ लागले आहेत। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी, आपण पाहताय महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। मात्र ऐनवेळी पावसाने रौद्र रूप धारण केल्यानंतर वारकरी संप्रदायात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। इंद्रायणीच्या तीरावर भक्तीचा महासागर उसळण्याआधीच नदीला आलेल्या महापुराने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले आहे। सध्या इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे। नदीच्या पाण्याचा वेग इतका प्रचंड आहे की अनेक पूल पाण्याखाली गेले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे। नदीकाठच्या भागांवरती प्रशासनाकडून करडी नजर ठेवण्यात आलेली आहे। दरम्यान आळंदी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांनी पूर स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला। त्यांनी स्थानिक नागरिक, भाविक आणि वारकरी यांना स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे, कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात उतरू नका, वाहत्या पाण्यातून पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नका। जर पुलावरील पाणी सुरक्षित मर्यादेपेक्षा वाढले असेल तर जीव धोक्यात घालून फाजील आत्मविश्वास दाखवू नका। स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेला प्राधान्य द्या। प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर असे पालन करा। प्रशासन, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि स्थानिक यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत। संवेदनशील ठिकाणी सतत पाहणी सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे। मात्र सध्या आळंदी येथील इंद्रायणी नदी आपल्या सीमारेषा ओलांडून बाहेर पडलेली आहे। प्रत्येक वर्षी पुराच्या पाण्यात सेल्फी, व्हिडिओ किंवा धाडस करण्याच्या नादात काही जण स्वतःचा जीव धोक्यात घालतात। लक्षात ठेवा, पूर हा मनोरंजनाचा विषय नाही। निसर्गाच्या ताकदीसमोर माणसाचा हट्ट क्षणात संपतो। त्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा। सर्वांच्या नजरा आळंदीकडे लागल्या आहेत। पाऊस थांबणार का? इंद्रायणीची पाणी पातळी कमी होणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माऊलींचा पालखी सोहळा सुरक्षितपणे पार पडणार का? या सर्व घडामोडींवर NGTV मराठी सातत्याने लक्ष ठेवून आहे। अधिकृत माहिती आणि प्रत्येक महत्त्वाची अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। NGTV मराठी न्यूजच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर।